नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तासात म्हणजे 19 आणि 20 मार्च रोजी जोरदार वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाची शक्यता वाढत आहे। पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाची सविस्तर अपडेट जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये। तसेच काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये। तसे अमरावतीच्या भागामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसे बीड जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला। तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे परभणी जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसे नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बी येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये।
चला भेटूया अन्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.